नमस्कार मैत्रिणींनो, मी पूजा पाटील आपल्या सगळ्यांचं द स्टिचिंग ट्युटोरियल या आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत करते. आज आपण हॉर्शूनेक ब्लाउजची ड्राफ्टिंग करणार आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपला ब्लाउजचा लुक आहे. मी तुम्हाला स्क्रीनवर फोटो दाखवते. खूप सुंदर हा ब्लाउज दिसतो. आता सध्या ट्रेंडिंगमध्ये हा ब्लाउज चालू आहे. आपला जो मागचा जो गळा आहे तो पॅक आहे आणि समोरचा गळा हा आपला डीप आहे आणि परत खालच्या बाजूला काय ब्रॉड पण आहे. आणि आपण स्लीव्ज आहे, इथे आपण थोडेसे पफ क्रिएट केलेले आहे. एल्बो स्लीव्ज आहे. प्रिन्स कट आपण शिवत आहोत. तुम्ही कोणताही दुसरा पॅटर्न शिवू शकता. वन टक्स ब्लाउज किंवा तुम्ही फोर टक्स ब्लाउज सुद्धा तुम्ही इथे शिवू शकता. आणि इथे बघा काय चेंजेस करायचे या ब्लाउज मध्ये ते तुम्हाला एकदा सांगते. आता पाठीमागचा जो गळा आहे तो आपला काय पॅक आहे आणि समोरचा गळा हा आपला डीप आहे. आपला जो शोल्डर आहे ते पूर्ण घ्यायचं आहे आपल्याला. इथे मायनस करायचं नाही आहे शोल्डर. जरी आपला फ्रंटचा नेक हा डीप असला तरी सुद्धा इथे आपल्याला शोल्डर मायनस करायचं नाहीये. आपण कोणती प्रोसेस वापरणार आहोत ते आपण बघणार आहोत. मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळं क्लिअर करणार आहे. तुमची साईज कोणतीही असली तरी चालेल. मी साईजनुसार तुम्हाला काय चेंजेस करायचे आहे ते सुद्धा इथे सांगणार आहे. एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला हॉर्शोनेक ब्लाउजची पूर्ण ड्राफ्टिंग मिळणार आहे, तेही प्रत्येक साईजसाठी. तर चला, तर मी मेजरमेंट तुम्हाला एकदा सांगून देते. आपली समोरची उंची 15.5 इंच आहे. मागची उंची 14 इंच आहे. शोल्डर फुल शोल्डर आपलं 15 इंच आहे. नेक राऊंड घेणं महत्वाचं आहे. नेक राऊंड मी तुम्हाला नेक राऊंड कशा पद्धतीने घेत असते आपला एक बॉडी मेजरमेंटचा एक व्हिडिओ आहे. मी वरती लिंक देते, तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघून घ्या. तुम्हाला नेक राऊंड कशा पद्धतीने घ्यायचा आहे माहित पडेल. छाती आपली 36 इंच आहे. कमर 28 इंच आहे. शोल्डर टू अपेक्स पॉइंट 10 इंच आहे. अपेक्स टू अपेक्स 7 इंच आणि समोरचा गळा हा आपला 7 इंच आहे. आता समोरचा गळा हा डीप असेल तेव्हाच याचा लुक छान दिसते. थोडं लक्षात ठेवा की छातीची जी लाईन असते आपली त्याच्यावर अर्धा इंच वर जरी आपला गळा असला तरी चालेल, पण खूप वर नको, कारण की मग तो त्याची जे लुक आहे त्या डिझाईनची ते एकदम परफेक्ट दिसणार नाही. ठीक आहे, तर आपण ड्राफ्टिंगला सुरुवात करूया. त्यात पहिले आपण इथे एक स्ट्रेट लाईन आखून घेऊ. इथून आपण स्ट्रेट लाईन आखून घेतलेली आहे. आपण हे बॅक पार्ट शिवत आहे. चेस्ट आहे 36 इंच. तुमची कोणतीही चेस्ट असली तरी चालते. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ स्किप करून बघू नका, कारण की मी मदत जेही पॉइंट्स तुम्हाला सांगणार चेंज करायचे आहे ते तुम्ही स्किप केल्यामुळे तुम्हाला कळणार नाही. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा, कारण की जेही चेंजेस असेल ते मी ड्राफ्टिंग करताना तुम्हाला सांगणार आहे. साईजनुसार पण चेंजेस तुम्हाला मी ते सांगणार आहे. तर आता आपण बॅक पार्ट शिवत आहे. तर आपली इथे लेंथ आपण फ्रंटचीच लेंथ घ्यायची आहे पहिले. तर आपली फ्रंटची लेंथ आहे 15.5 इंच आणि त्याच्यामध्ये आपण 1 इंच प्लस करून मार्किंग करणार आहे. हे सगळ्या साईजसाठी कंपल्सरी आहे. मी स्ट्रेट लाईन आखून घेऊ. सेकंड मार्किंग येते आपलं फुल शोल्डर. आपलं फुल शोल्डर आहे 15 इंच. त्याचे आपल्याला हाफ करायचे. तुमचं जेही फुल शोल्डर आहे त्याचं तुम्हाला हाफ करून काय करायचं आहे, मार्किंग करायचे. तर इथे मी 7.5 इंचावर मार्किंग करते. जर तुमची चेस्ट साईज 36 असेल तर तुम्ही ज्या पद्धतीने मेजरमेंट घेता त्या पद्धतीने करा. आणि जर तुमची प्लस साईज किंवा कमी असेल तर मी जे चेंजेस सांगत आहे ते तुम्ही करा. आता इथून आपल्याला डाऊन जायचं आहे, तर डाऊन आपल्याला साईज नुसार जावं लागतं. पॅक आता आता ही जी प्रोसेस आहे आपण पॅक नुसारच करणार, कारण की आपला हा जो शोल्डर आहे ते पॅक आहे म्हणून. पॅक नेक शोल्डर डाऊन फॉर्म्युला आहे. आता तुमचं फुल शोल्डर कोणत्या लाईन मध्ये जाते ते तुम्हाला चेक करायचं आहे आणि त्यानुसार तुम्हाला इथे डाऊन द्यायचं आहे. तुम्ही जर स्क्रीनशॉट काढायचं असेल तर तुम्ही काढून घेऊ शकता. आता आपलं फुल शोल्डर आहे 15 इंच, जे आपलं थर्ड लाईन मध्ये जाते. तर इथे मी डाऊन किती जाणार, 1.5 इंच. इथे 1.5 इंचावर मार्किंग करते आणि एक स्ट्रेट लाईन आखून घेते. आता आपल्या गळा रुंदीची मार्किंग करायची आहे, तर तोही आपला फॉर्म्युला आहे. सगळ्या साईजसाठी सेम आपण गळा रुंदी घेत नाही, अलग अलग घेत असतो. त्याच्यामुळे त्याचा फॉर्म्युला आहे. नेक राऊंड किती आहे तुमच्या साईजनुसार तुम्ही तुमचा नेक राऊंड घ्या. त्याला भाग द्या 4ने. जेही तुमचं आन्सर येणार त्याला मायनस करायचं आहे 1 इंचने. किती आहे 13 इंच. त्याला भाग द्यायचा आपल्याला 4ने. आन्सर किती आला आपला 3 इंच आणि त्याच्यातून आपल्याला मायनस करायचं आहे 1 इंच. तर मायनस 1 इंच. आन्सर किती आला आपलं 2.25 इंच. तर इथे आपल्याला 2.25 इंचावर मार्किंग करायची आहे. त्या दोन्ही मार्किंगला आपल्याला इथे जॉईन करून घ्यायचं आहे. आता आपल्याला आर्महोलची मार्किंग करायची आहे. तर आर्महोलची मार्किंगचा आपला फॉर्म्युला आहे छाती भागीला 6 प्लस 1 इंच. ठीक आहे, हे कंपल्सरी आहे सगळ्या साईजसाठी. छाती आहे 36 इंच, त्याला भागायचं आहे आपल्याला 6ने. किती आन्सर आला आपलं 6. त्याच्यामध्ये आपल्याला 1 इंच काय करायचं आहे, प्लस करायचं आहे 7.
तर इथे मी 7 इंचावर मार्किंग करते. ही मिळाली आपल्याला चेस्ट लाईन. आता आपण चेस्टची मार्किंग करणार आहे. जेव्हा आपण पॅक नेक शिवत असतो तेव्हा आपल्याला लुझिंग ऍड करावी लागते. 3 इंच आपण ऍड करणार आहोत. तर तुमची जेही चेस्ट असेल त्याच्यामध्ये 3 इंच प्लस करायचं आहे. आता इथे चेस्ट 36 इंच प्लस 3 की त्याला 39 इंच. आता याला आपल्याला डिवाइड करायचं आहे 4ने. 9.75. तुम्ही या पद्धतीने ब्लाऊज नक्की शिवून बघा. एकदम परफेक्ट ब्लाऊज बसते, फिनिशिंग मध्ये येते. आणि 1.5 इंच आपल्याला शिलाई मार्जिन. आता आपल्याला खाली कमरेची मार्किंग करायची आहे. 28 इंच त्याला भाग द्यायचा आहे 4ने की त्याला 7 इंच. तर 7 इंचावर आपल्याला मार्किंग करायची आहे. आणि 1.5 इंच आपल्याला शिलाई मार्जिन. बॅक साईडला डाट देण्याची गरज नाहीये. जर खूप हेवी साईज असेल आणि जर तुमचे कस्टमर किंवा तुम्हाला डाट घ्यायचा असेल तर तुम्ही इथे 1 इंचाचा डाट घेऊ शकता. पण पण डाट घेण्याची गरज नाहीये. तुम्ही या पद्धतीने ब्लाऊज शिवून बघा, खूप छान बसते. आता आपण आर्महोलची मार्किंग करूया. मार्किंग करायची आहे. हे जे आपलं डाऊन गेलेलं आहे तिथे आपल्याला मेजरिंग टेप ठेवायचा आहे आणि त्याचा आपल्याला सेंटर घेऊन घ्यायचा. इथं सेंटरवर मार्किंग करायचं आहे. आता आपलं शोल्डर किती आहे? 7.5 इंच. तिथे सेंटर आहे तिथून आपल्याला अर्धा इंच मायनस करून 7 इंचावर मार्किंग करायची आहे. सेम चेस्ट लाईनवर आपल्याला 7 इंचावर मार्किंग करायची आहे. इथे लाईन आपण आखून घेऊ अशी. आता आपल्याला क्रॉसची मार्किंग करायची आहे. तर क्रॉसची मार्किंग ही आपण साईजनुसार करणार आहे. आर्महोल क्रॉस मार्क चार्ट आहे. चेस्ट तुमची बघायची कोणत्या लाईन मध्ये जाते आणि तुम्ही कोणता बॅक पार्ट शिवत आहे की फ्रंट हे तुम्हाला चेक करायचं आहे. आता आपण बॅक पार्ट शिवत आहे तर आपण ही लाईन चेक करणार आहे. आपली चेस्ट आहे 36 इंच, जी आपली सेकंड लाईन मध्ये जाते. तर आपल्याला इथे क्रॉस किती जायचं आहे? 1 इंच. तुम्ही तुमच्या साईजनुसार इथे क्रॉस करा. इथे जी आपण मार्किंग केलेली आहे तिथे आपल्याला टेप ठेवायचा आहे आणि तिथून आपण 1 इंचावर क्रॉसमध्ये मार्किंग करणार आहोत. या मार्किंगला लक्षात ठेवून आपल्याला इथे आर्महोलचा शेप ड्रॉ करून घ्यायचा आहे. जर तुमच्याकडे फ्रेंच कर्व असेल तर तुम्ही फ्रेंच कर्वनी करा, नाही तर तुम्ही इथून बरोबर या या मार्किंगला लक्षात ठेवून इथे राऊंड शेप हाताने देऊ शकता. गळा रुंदीचं आपलं इथे थोडं चुकलेलं आहे. तुमची चेस्ट ही 28 इंच 34 इंच असेल तर तुम्हाला 1 इंच काय करायचं आहे? मायनस करायचं आहे. जर तुमची चेस्ट ही 34.25च्या वर असेल, वर म्हणजे प्लस साईज मग 40ही असू शकते, तेव्हा तुम्हाला इथे 1.25 इंच काय करायचं आहे? मायनस करायचं आहे. तर आपली या लाईन जर आपली चेस्ट ही या लाईन मध्ये जाते 36 इंच आहे तर आपल्याला इथे 1.25 इंच मायनस करायचं आहे. राऊंड आहे 13 इंच, त्याला भागायचं आहे आपल्याला 4ने. आन्सर आलं आपलं 3.25. आता आपल्याला जर तुमची चेस्ट 28 ते 34 असेल तर तुम्ही 1 इंच मायनस करा आणि जर तुमची चेस्ट ही 30.25च्या वर असेल तर तुम्हाला इथे 1.25 इंच मायनस करायचं आहे. तर इथे मी मायनस 1.25 इंच करते. तर आन्सर आलं आपलं 2 इंच. करायची आहे. इथून आपल्याला पाव इंच इथून आपल्याला डाऊन जायचं आहे आणि इथून बॉक्स तयार करून घेऊ. हे आहे फिक्स आहे. सगळ्या साईजसाठीचा शेप ड्रॉ करून घ्यायचा. हे बाकीची जी आपल्याला ड्राफ्टिंग करायची आहे, साईड पार्ट आपल्याला जोडायचा आहे, बॅकची आपली लेंथ घ्यायची आहे, तर हे सगळं आपण पहिले फ्रंट पार्टची ड्राफ्टिंग कंप्लीट करू. त्याच्यानंतर आपण बॅक पार्टची ड्राफ्टिंग करूया. तर मी बाजूला ठेवते. आता आपण फ्रंट पार्टची ड्राफ्टिंग करू. तर पहिले सगळ्यात पहिले आपल्याला स्ट्रेट लाईन आखून घ्यायची आहे. शोल्डर आहे आपलं 15 इंच, त्याचा आपल्याला हाफ करायचं आहे. ते किती आलं? 7.5 इंच. इथे 7.5 इंचावर मी मार्किंग करत आहे. तुमचं जेही फुल शोल्डर असेल त्याचं तुम्हाला हाफ करायचं आहे आणि मार्किंग करायची आहे. आणि आपण इथून डाऊन गेलो होतो 1.5 इंच बॅक पार्ट मध्ये, सेम त्याच पद्धतीने आपल्याला इथे डाऊन जायचं आहे. आपण इथे आपण फ्रंट पार्टची ड्राफ्टिंग करत आहोत तरी सुद्धा आपल्याला इथे पॅक नेकचीच प्रोसेस करायची आहे. जरी आपला नेक हा डीप असला तरी आपलं शोल्डर हे पॅक नेक नुसार आहे, 3.5 इंचाच्या वर आहे म्हणून. त्यानंतर आपल्याला गळ्या रुंदीची मार्किंग करायची आहे. बॅक पार्ट मध्ये आपल्याला गळ्या रुंदीची मार्किंग किती मिळाली? 2 इंच. तुम्हाला तुमच्या साईज नुसार मिळाली असेल. त्या 2 इंचामधून आपल्या
पाव इंच मायनस करायचं आहे. मला इथे 2 इंच मिळाली आहे, तर मी इथे मायनस करते पाव इंच. तर मला इथे मिळालं 1.75. तुम्हाला तुमच्या साईजनुसार मिळालेलं असेल. तर 1.75 वर इथे मी मार्किंग करते आणि ह्या लाईनला आपल्याला इथे क्रॉसमध्ये जॉईन करून घ्यायचं आहे. बॅक पार्टमध्ये आपला आर्महोल किती आहे? 7 इंच. सेम आपल्याला इथे पण 7 इंचावर मार्किंग करायची आहे आणि ही आपली चेस्ट लाईन आहे. चेस्टची मार्किंग करायची आहे. आता आपली जी चेस्ट आहे त्याच्यामध्ये 3 इंच प्लस करायचा आहे आणि त्याला आपल्याला 4 ने भागायचं आहे. तर चेस्ट किती त्याच्यामध्ये प्लस करायचं आहे 3 इंच, एकूण 40 इंच. आता त्याला आपल्याला डिवाइड करायचं आहे 4 ने, 9.75. तर तुम्हाला जेवढं मिळत असेल त्यानुसार तुम्हाला इथे मार्किंग करायची आहे आणि इथे शिलाई मार्जिन 1.5 इंच. आता आर्महोलची मार्किंग करायची. आता आता आपल्याला इथे थोडंसं खाली करून मार्किंग करायची आहे. मला थोडं वर झालेला 7 इंचावर आर्महोल होता आपला. या लाईनला लक्षात राहू द्यायचं आहे. सेकंड. आता आपल्याला सेंटर घेऊन घ्यायचं, जे डाऊन गेलंय तिथून आपली चेस्ट लाईन त्याचा आपल्याला सेंटर घ्यायचा आहे आणि सेंटरवर आपल्याला इथे मार्किंग करायची आहे. आता शोल्डर चेक करायचं आपल्याला किती आहे? 7.5 इंच. तर 7.5 तुमचं जेही शोल्डर आहे त्याच्यामधून तुम्हाला इथे पाऊण इंच काय करायचं आहे? मायनस करायचं. कंपल्सरी आहे सगळ्यासाठी. 7.5 इंच मायनस पाऊण इंच. आन्सर आलं 6.75 वर. तर मी इथे 6.75 वर मार्किंग करते. तुम्हाला जेवढा आन्सर मिळत असेल त्यानुसार तुम्ही इथे मार्किंग करा. आणि इथे आपल्याला हे किती आलेलं आहे? 7 इंच आणि इथे मायनस करून मार्किंग करायची आहे. तर इथे मी 7 इंचावर मार्किंग करते. शोल्डर मधून आपल्याला इथे पाऊण इंच मायनस करायचं आहे आणि इथे आपल्याला हाफ इंच मायनस करायचं आहे. हे कंपल्सरी आहे सगळ्या साईजसाठी. लाईन आखून घेऊ. आपल्याला क्रॉस जायचं आहे, ते आपल्याला साईज नुसार जायचं आहे. आर्महोल क्रॉस मार्क चार्ट आहे. चेस्ट बॅक पार्टचं बघितलं होतं. आता आपल्याला फ्रंट पार्टचं बघायचं आहे. चेस्ट चेक करायची कोणत्या लाईन मध्ये जाते आणि त्यानुसार आपल्याला इथे क्रॉसची मार्किंग करायची. आपल्या चेस्ट जाते सेकंड लाईन मध्ये, तर आपल्याला इथे क्रॉस करायचं आहे पाऊण इंच. तुम्हाला तुमच्या साईज नुसार इथे क्रॉस करायचं आहे. ही जी मार्किंग आपल्याला मिळाली आहे तिथून आपल्याला पाऊण इंच काय करायचं आहे? क्रॉस मध्ये मार्किंग करायची आहे. आता आपल्याला नेकचा इथे शेप ड्रॉ करून घ्यायचा आहे. आता आपल्याला जे आपला क्रॉसचं जे शोल्डर आहे इथे त्याचं आपल्याला सेंटर घेऊन घ्यायचं आहे आणि सेंटरवर आपल्याला इथे मार्किंग करायची आहे. या सेंटर पासून आपल्याला 3 मार्किंग करायची आहे. फर्स्ट मार्किंग आपली नेकचा जो डीप आहे त्याची, शोल्डर टू एपेक्सची, आणि थर्ड आहे आपली फ्रंटची लेंथ. आपला नेकचा डीप किती आहे? 7 इंच. तुमचं जेही असेल ते ठेवायचं आहे. त्यानंतर आपला अपेक्स पॉइंट आहे 10 इंच. त्याच्यामध्ये आपल्याला हाफ इंच काय करायचं आहे? प्लस करून मार्किंग करायची आहे. आता आपण लेंथची मार्किंग करणार आहे. तुमची जेही लेंथ असेल त्याच्यामध्ये तुम्हाला 1.5 इंच प्लस करायचं आहे. तर इथे माझी लेंथ आहे 15.5 इंच, तर मला इथे 1.5 इंच काय करायचं आहे? प्लस करायचं आहे. तर इथे मी 17 वर मार्किंग करते. या मार्किंगला इथे स्ट्रेट आपण जॉईन करून घेऊ. आता इथपर्यंत आपलं झालेलं आहे. आता इथे लक्ष देऊन एका व्हिडिओ स्किप करू नका. इथे खूप महत्वाचा पॉइंट आहे. आता आपण नेकचा शेप ड्रॉ करणार आहोत. ठीक आहे. आपला नेकचा जो शेप आहे किती आहे? 1.25 इंच. तर 1.25 इंच जेही तुमची गडारुंदी आहे त्याचे तुम्हाला 3 पट करायचं आहे. आता इथे आपल्याला किती मिळत आहे? पाऊण इंच, 1.25 इंच. तर त्याला आपल्याला काय करायचंय? 3 गुणा वाढवायचा, म्हणजे गुणीला 3 करायचा आपला. किती आलं? 5.25. तर इथून आपल्याला 5.25 वर मार्किंग करायची आहे आणि इथे आपण लाईन आखून घेऊ.
कळलं तुम्हाला? तुमचं जेही गळा रुंदी असेल त्याची 3 पट करायची आहे. म्हणजे आपण 3नी इथे काय करायचं आहे, गुणाकार करायचा आहे. आता इथून खालच्या बाजूला आपल्याला अर्धा इंच काय करायचं आहे, डाऊन जायचं आहे. आणि या लाईनला आपण इथे जॉईन करून घेऊ. या लाईनचा आपल्याला सेंटर घ्यायचा आहे. सेंटरवर आपण मार्किंग करू. आणि ही जी लाईन आहे आपली त्याचं सुद्धा आपल्याला इथे सेंटर घ्यायचं आहे. आणि सेंटरवर आपण इथे मार्किंग करून घेऊ. ही जी लाईन आपलं सेंटर आहे तिथून आपल्याला अर्धा इंच पण तुम्ही बाहेर जाऊ शकता जर तुम्हाला ब्रॉड हवा असेल गळा खूप, नाहीतर तुम्ही इथे पाव इंच सुद्धा तुम्ही इथे बाहेर जाऊ शकता. इथे अर्धा इंच बाहेर जाते, मला थोडा ब्रॉड गळा हवाय, आपण शेप ड्रॉ करून घेऊ. सेट करायचा आहे आणि गळा इथे खालच्या बाजूला इथून स्ट्रेटच येणार. ठीक आहे, इथेच आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे. इथे समजलं तुम्हाला गळा कशा पद्धतीने करायचा आहे. तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर नक्की मला कमेंट करून विचारा, मी नक्की त्याचं तुम्हाला सोल्युशन देणार. आणि तुम्हाला माझ्या सांगण्याची पद्धत कशी वाटली कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. आणि जर तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपल्या आर्महोल मध्ये पण चेंजेस करायचे आहे, तर ते कशा पद्धतीने करायचं ते मी तुम्हाला सांगणारच आहे. पहिले आपण इथे आता प्रिन्स कटचा शेप देऊ. जसं आपलं प्रिन्स कटचा बेसिक जो आपण करतो त्यानुसारच करायचा आहे. जर तुम्हाला इतर 1 टक्स ब्लाउज करायचा आहे किंवा 4 टक्स ब्लाउज जरी करायचं असेल ड्राफ्टिंग तरी तुम्ही करू शकता. इथे मी प्रिन्स कट करणार आहे तर मी तुम्हाला त्यानुसार मार्किंग सांगते. एपेक्स टू एपेक्स आपलं 7 इंच आहे, त्याचे अर्धे होतात 3.5 इंच. तर आपण इथे 3.5 इंचावर मार्किंग करत आहोत. खालच्या बाजूला आपल्याला अर्धा इंच मायनस करून मार्किंग करायचे आहे, तर मी इथे 3 वर मार्किंग करत आहे. 3 इंचावर मार्किंग करते. इथून वरतून अर्धा इंच आपल्याला स्ट्रेट लाईन आखून घ्यायची आहे. आता आपल्याला कमरची मार्किंग करायची आहे. आपली कमर आहे 28 इंच, त्याला भाग द्यायचा आहे 4ने की त्याला 7 इंच. आता आपण हे डाट जे घेतलंय तेही आपल्याला त्यात ऍड करायचं आहे, प्लस 3 इंच की त्याला 10 इंच. तर आपल्याला इथे 10 इंचावर मार्किंग करायची आहे. आणि शिलाई मार्जिन 1.5 इंच. हे दोन्ही लाईन आपण इथे जॉईन करून घेऊ. हे सुद्धा आपल्याला लाईन जॉईन करून घ्यायच्या आहे. या पॉइंटला लक्षात ठेवून मार्किंग करायची आहे. आता आपल्याला प्रिन्स कटचा शेप ड्रॉ करायचा आहे. त्यासाठी आपल्याला ही जी आपली क्रॉस लाईन आहे त्याचा आपल्याला सेंटर घ्यायचा आहे. मेजरमेंट अशा पद्धतीने ठेवायचं आणि त्याचा आपल्याला सेंटर घेऊन घ्यायचं आहे. सेंटरवर आपल्याला मार्किंग करायची आहे. याचं सुद्धा सेंटर घ्यायचं आहे आणि मार्किंग करायचं आहे. इथे सुद्धा सेंटर घ्यायचं आहे आणि याचं पण आपल्याला मार्किंग करून. बेसिक टू ॲडव्हान्स ब्लाउज क्लासची आपली एक प्लेलिस्ट आहे, ती जाऊन तुम्ही चेक करून घ्या. तिथे बेसिकपासून तुम्हाला ब्लाऊज कवर केलेला आहे, तेही प्रत्येक साईजमध्ये मी डिटेलमध्ये तिथे सांगितलेलं आहे काय चेंजेस करायचं आहे. तर ती एक प्लेलिस्ट तुम्ही एकदा चेक करून घ्या. त्या प्लेलिस्ट चेक केल्याच्यानंतर तुम्हाला कुठलाही क्लास लावण्याची गरज नाही, तुम्हाला डिटेलमध्ये माहिती मिळणार आहे. प्लेलिस्ट चेक करून घ्या. तुम्हाला बेसिक पासून सगळं तिथे ब्लाउजेस मी कव्हर करत आहे, स्टिचिंग कशा पद्धतीने करत आहे ते सगळं सांगितलेलं आहे. ही जी खालची मार्किंग आहे आपल्याला अर्धा इंचावर मार्किंग करायची आहे. वरच्या बाजूला पाव इंचावर मार्किंग करायची आहे. आता आपल्याला इथे हे लाईन जॉईन करून घ्यायचं आहे. आता आपल्याला शेप ड्रॉ करून घ्यायचा. एक लाईन आतमध्ये जाऊन आपल्याला इथे शेप ड्रॉ करून घ्यायचा आहे. या पद्धतीने आपण जर शेप ड्रॉ केला तर काय होणार, आपलं प्रॉपर येणार. फक्त इथे जिथे टोक आलेला आहे तो आपल्याला इथे मायनस करून घ्यायचा आहे. इथपर्यंत झालं. त्याच्यानंतर आपल्याला ही लाईन चेक करायची आहे. ही लाईन किती आहे, 6.5 इंच. सेम ही लाईन पण आपल्याला 6.5 इंच वर मार्किंग करायची आहे.
इथून आपल्याला अर्धा इंच वर मार्किंग करायची आहे. सेम या साईडला आपल्याला अर्धा इंच खालच्या बाजूला मार्किंग करायची आहे. आणि इथे जेवढा गॅप आलेला आहे त्याचा आपल्याला डबल जायचं, म्हणजे 1 इंचावर मी इथे मार्किंग करते. त्या सगळ्या लाईनला आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे. पर्यंत झालं. आता आपल्याला आर्मोलची मार्किंग करायची आहे. आत आहे 3 इंचाचा, त्याचा आपला हाफ करायचा म्हणजे 1.5 इंच. ही जी मार्किंग आहे, सॉरी, ही जी चेस्ट लाईन आहे तिथे आपला मेजरिंग टेप ठेवायचा आहे. जिथे 1.5 इंच शेप मॅच होता तिथे आपल्याला मार्किंग करायची आहे. बघा इथे इथे झालं. त्यानंतर 1.5 इंचाचा आपल्याला हाफ करायचा आहे. 1.5 इंचाचा हाफ म्हणजे किती? पाऊण इंच. या मार्किंग पासून आपल्याला पाऊण इंच वरच्या बाजूला मार्किंग करायची आहे. ही मार्किंग लक्षात ठेवून आपल्याला अपेक्स पॉइंटला इथे जॉईन करून घ्यायचं आहे. त्यानंतर अर्धा इंच खालूनच आपल्याला 1.5 इंच कुठे येते ते चेक करायचं आहे. आणि 1.5 इंच जिथे येते ते आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे. आणि हे एपेक्स पॉइंट पासून आपल्याला जॉईन करायचं. थोडंसं वरतीच मार्किंग करायची आहे. जसं आपण इथे चेक केलं सेम आपल्याला इथे पण चेक करून घ्यायचं आहे. आपल्याला किती इंच येते? 6 इंच. या साईडला पण 6 इंचावर आपण मार्किंग करून घेऊ. इथे आपला जो मार्किंग आहे ती बाहेरच्या बाजूला गेलेली आहे. तर आता आपल्याला आर्महोलचा नवीन शेप ड्रॉ करायचा आहे. आपण ही जी मार्किंग केली होती त्या मार्किंगला लक्षात ठेवून आपण इथे एक स्ट्रेट लाईन आखून घेऊ. ही लाईन जशी जात आहे तशी तुम्हाला मॅच करायची आहे. आणि या पॉइंटला, या मार्किंगला लक्षात ठेवायचं आहे. इथून एक स्ट्रेट लाईन आखून घ्यायची आहे. झाल्यानंतर आपल्याला इथे पण एक बॉक्स तयार करायचा आहे. या पॉइंटला लक्षात ठेवायचं आहे. ही लाईन जशी जात आहे तशी आपल्याला स्केल ठेवायची आहे. क्रॉस मध्ये जात असेल तर क्रॉस मध्ये ठेवा, जशी जात आहे तशी, आणि या लाईनला मॅच करायची आहे. आणि इथे आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. फ्रंट मध्ये आपण पाऊण इंच क्रॉस गेलो होतं, इथे पाऊण इंचावर मार्किंग करू आणि आर्महोलचा नवीन शेप ड्रॉ करून टाकू. ही एक मार्किंग, ही मार्किंगला लक्षात ठेवून आपल्याला इथे आर्महोलचा नवीन शेप ड्रॉ करून घ्यायचा आहे. तर हा मिळाला आपल्याला आर्महोलचा नवीन शेप. तर आपल्याला हे सगळं मायनस करायचं आहे. बघू शकता हे आता हे जे मी जेवढं पण लाईन आखलेले आहे ते सगळे आपल्याला इथे कट करायचं आहे. आर्महोल मध्ये आपल्याला काही चेंजेस करायचे तर हे सगळं पहिले कट करून घेऊ, त्याच्यानंतर आपण आर्महोल मध्ये चेंजेस करणार आहोत. जी आपला वरची जी लाईन आहे ती आपल्याला या लाईनवर मॅच करायची आहे. बघा अशा पद्धतीने ठेवायचं आणि ही लाईन आपल्याला या लाईनवर मॅच करायची आहे. व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे. आणि आपल्याला इथे तर हा आपला डाट काढायचा नाहीये, त्याच्यामुळे मी इथे स्टॅपलर करून घेते. इथे आपला आर्महोलचा शेप थोडा मागे पुढे झालेला आहे, तर आपल्याला तो सेट करायचा आहे. ठीक आहे. ते नेक आहे तो खूप जास्त ब्रॉड आहे. जेव्हा आपण ब्लाउज घालू तर हा आता मी तुम्हाला नेक पण इथे कट करते. नेक कट करायचे आपल्याला इथे अर्धा इंच आपल्याला शिलाईसाठी, इथे आपल्याला अर्धा इंच काय करायचं आहे, शिलाईसाठी द्यायचं आहे. इथूनच कट करायचं आहे आपल्याला. शिलाईसाठी ऍड करून आपल्याला कट करायचं आहे. ठीक आहे. एवढं लक्षात राहू द्या, कारण की आपण प्रत्येक वेळी आपण डायरेक्ट इथून कट करतो. पण हॉर्सो नेक मध्ये आपल्याला शिलाई मार्जिन आपल्याला इथे ऍड करायची आहे. तर इथे मी कट करून घेते आहे. आता आपला नेक हा ब्रॉड आहे, तर हा कसा आपण जेव्हा घालू तर तेव्हा हा असा होणार. आणि इथे काय होणार, क्रीज येणार या साईडला. ठीक आहे. तर या साईडला क्रीज येणार. आपण डाट तर घेतलाय पण हा आपला प्रॉपर आपल्याला आपल्या साईज नुसार मिळालेला आहे, पण आपला गळा इथे खूप ब्रॉड आहे. तर हे इथे आपल्याला इथे काय होणार, आपल्याला क्रीज येणार. तर त्याच्यामुळे आपल्याला परत इथे डाट काय करायचा आहे, मायनस करायचा आहे. ते क्रीज आपल्याला नाही यायला पाहिजे म्हणून. आता हा जो आपला मेन आर्महोल आहे तिथून आपल्याला 1 इंच खाली जायचं आहे. हे कंपल्सरी आहे सगळ्या साईज साठी. इथून 1 इंच खाली जायचं आहे इथे. आणि आपला हा जो आर्महोलचा जो लाईन आहे, ही जी लाईन आहे त्याचा आपल्याला सेंटर घ्यायचा आहे. आणि सेंटरवर इथे मार्किंग करायचं आहे. ह्या दोन्ही पॉइंट मार्किंगला आपण इथे जॉईन करून घेऊ.
आणि हे काय होणार, मायनस होणार. आपण एवढा डाट आपल्याला इथे मायनस करायचा आहे. जर हा मायनस करणार नाही तर तुमच्या नेक आर्मोल मध्ये क्रीज येणार. ठीक आहे, इथे आर्मोल मध्ये क्रीज येणार तर ते छान दिसणार नाही. तर पहिलेच आपल्याला ते काय करायचं आहे, मायनस करून घ्यायचं आहे. इथं झालं. आता आपल्याला प्रिन्स कटचा शेप ड्रॉ करून घ्यायचा आहे. याच पॉइंटला लक्षात ठेवून आपण आता इथे प्रिन्स कटचा शेप ड्रॉ करून घेऊ. बघितलं, प्रॉपर आपला शेप पण खूप सुंदर आलेला आहे. तर आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. हे सगळं आता आपण कट करून घेऊ. इथे काय करायचं आहे, हे मायनस करायचं आहे, तर आपण इथून आता कट करणार. याला सुद्धा आपल्याला इथे मायनस करून घ्यायचं आहे. आपल्याला हे प्रॉपर असा आता शेप आपण ड्रॉ करून घेऊ. इथे पहिले आपण चेक करून घेऊ. एक्स्ट्रा येत आहे आपल्याला, तर ते आपल्याला मायनस करायचं आहे आणि ते कट करून घेऊ आपण. आता इथे आपल्याला आर्मोल खूप छोटा झालेला आहे आपला, हा असाच येणार. फक्त इथे आपण थोडस सेट करून घेऊ, कारण की इथे पॉइंट तयार होत आहे. एक लाईन इथून आपल्याला खाली जाऊ आपण. फक्त एक लाईन जायचं आहे आणि आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. आपण पहिलेच केलं तर आपलं जेव्हा आपण स्टिचिंग करतो ना तेव्हा आपल्याला प्रॉब्लेम येत नाही. आपला ब्लाऊज हा एकदम परफेक्ट बसते. बघा आता छान दिसतंय ना, गोल एकदम गोल राऊंड दिसत आहे. ठीक आहे, आता आपण जे बॅक पार्टची आपण आपली कटिंग बाकी होती आपण ते करूया. हे पॅकचं आपलं जी प्रोसेस आपली बाकी होती ते आपण करूया. तर आपले दोन्ही नेक जेव्हा पॅक असते तेव्हा आपल्याला इथून अर्धा इंच खाली मार्किंग करायची. अर्धा इंच आपल्याला इथून डाऊन जायचं असते आणि इथे मार्किंग करू. या मार्किंगला लक्षात ठेवून आपल्याला प्रिन्स कट आपल्याला इथे ठेवायचं आहे. जसं जात आहे त्यानुसार आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायची आहे. खालच्या बाजूला सुद्धा आपल्याला जसं जात आहे त्यानुसार इथे मार्किंग करून घ्यायची आहे. आता फ्रंट पार्टचं आपलं काम झालेलं आहे. ते लाईन ड्रॉ करून घेऊ. इथे आर्मोलचा आपण शेप ड्रॉ करून घेऊ. इथे थोडं खालीवर झालेलं आहे, तर आपण इथे आपल्यानुसार आता आपल्याला इथे सेट करून घ्यायचं आहे. आर्मोलचा आपला इथं शेप ड्रॉ करून झालेला आहे. आता इथून आपल्याला ते सगळ्या साईज साठी पाव इंच आपल्याला इथे मायनस डाऊन जायचं आहे. डाऊनवर इथे मार्किंग करायची आहे. ही मार्किंग आपल्याला इथे जॉईन करून घ्यायचं आहे. हे आपलं मायनस होणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला याचं सेंटर घेऊन घ्यायचं आहे. सेंटरवर आपल्याला मार्किंग करायची आहे आणि इथून आपली बॅकची जी लेंथ आहे किती 14 इंच आहे. इथे मी मार्किंग करते आणि आपल्याला इथे फक्त अर्धा इंचच एक्स्ट्रा मिळत आहे. तर ते आपल्या बॉडीसाठी एकदम परफेक्ट आहे. बॅकनेक साठी इथे गॅप किती आहे, हाफ इंच. तर तुम्ही इथं हाफ इंच सुद्धा वर जाऊ शकता किंवा 1 इंच सुद्धा वर जाऊ शकता. तर मी इथे 1 इंच वर जाते आणि मार्किंग करते. इथे पॉइंट तयार होत आहे, तर आपल्याला इथं मायनस करून घ्यायचं आहे. आता इथं आपल्याला फक्त अर्धा इंच मिळत आहे, तर तेही आपल्याला एकदम प्रॉपर आपला ब्लाऊज आपल्या बॉडीला फिट बसणार आहे. कारण की बॅक साईडला पूर्ण पॅकच आहे आणि आपली फ्रंटची कारण की आपण जेव्हा मेजरिंग टेप ठेवतो तो आपला लूज असतो आणि ब्लाऊज हा आपल्याला एकदम टाईट आपल्या बॉडीला फिट बसते. तर अर्धा इंच मिळत आहे, तेही एकदम प्रॉपर आपल्याला मिळत आहे. जर तुम्हाला वाटत असेल की नाही लेंथ कमी होईल, तर तुम्ही इथे जेवढा गॅप मिळालेला आहे सेम तेवढाच तुम्ही इथे मार्किंग करू शकता आणि इथे स्ट्रेट लाईन आखून घ्यायचं. आता हे आपण सगळं कट करून घेऊ. इथे आपलं बॅकचं पण झालेलं आहे आणि फ्रंट पार्ट झालेला आहे. आता मी तुम्हाला स्लीव्सची तुम्हाला कटिंग सांगणार आहे. त्याच्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला आर्मोलचा राऊंड घेऊन घ्यायचा आहे. आर्मोलचा राऊंड घेत असताना आपल्याला इथून पहिले मी बॅक साईडचा राऊंड घेते आणि नंतर मग आपण फ्रंट पार्टचा
राऊंड घेऊ. वरच्या बाजूला आपल्याला शिलाईसाठी अर्धा इंच जाते, ते आपल्याला इथून मायनस करून घ्यायचं आहे. बाजूनी सुद्धा आपलं अर्धा इंच हे शिलाई मार्जिनसाठी जाते, तर ते आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायचे आहे. चेक करून घेऊ, कारण की स्लीव्स आर्मोल कसा चेक करायचा आहे, स्लीव्सची कटिंग कशा पद्धतीने करायचं याचा सेपरेट व्हिडिओ मी काढलेला आहे. तुम्ही जाऊन तो एकदा बघून घ्या. डिटेलमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की कशा पद्धतीने स्लीव फर्मा यूज करायचा आहे. परत एकदा आपण चेक करून घेत आहे. 10.5 इंच बॅकमध्ये आपलं 10.5 इंच आहे. सेम आपण फ्रंट पार्टचं पण याच पद्धतीने काय करू, चेक करून घेऊ. अर्धा इंच आपल्याला शिलाईसाठी आणि साइड मधून पण आपल्याला अर्धा इंच मार्किंग करायची आहे. सेम इथे पण आपल्याला अर्धा अर्धा इंचावर मार्किंग करून घ्यायची आहे. आणि आपल्याला चेक करायचं आहे, इथूनच आपल्याला चेक करायचं आहे. 5 इंच आलेला आहे, तर इथून आपल्याला 5 इंचावरच 5 इंचापासूनच मार्किंग सुरू करायची आहे, कारण की आपलं हे जॉईंट होणार म्हणून. इथे आला आहे 9.75. फ्रंटमध्ये आपला आर्मोचा शेप आहे 9.75. इथे आपल्याला एक स्ट्रेट लाईन आखून घ्यायची आहे पहिले. तर आपल्याला वरच्या बाजूला पफ करायचं आहे, साईडनी हलकासा पफ आहे, त्यासाठी आपण पफ नाही का वरून 1 इंच घेणार आहे आणि इथून साईड वरूनही आपण 1 इंच पफ घेणार आहे. खूप जास्त पफ क्रिएट करायचा नाही आहे. इथे आपण एक लाईन आखून घेऊ. इथून आपली जी लेंथ आहे, फ्रंटची लेंथ आहे आपली 11 इंच, तर आपल्याला 12 इंचावर मार्किंग करायची आहे. आणि इथून आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. आणि ही जी लाईन आहे या लाईनला सुद्धा इथं आपल्याला मॅच करायचं आहे. इथून आपण एक स्ट्रेट लाईन आखून घेऊ. आता आपण रेग्युलर स्लीव फर्मा यूज करणार आहे. रेग्युलर स्लीव फर्माचा मी एक सेपरेट व्हिडिओ काढलेला आहे, तुम्ही जाऊन ते चेक करा कशा पद्धतीने बनवायचा आहे. स्लीव फर्मा बनवल्यामुळे प्रत्येक वेळी आपला जो हा शेप असते तो सेम येते आणि आपला वेळही वाचते. आता आपल्याला इथे स्लीव फर्मा ठेवायचा आहे. इथे आपल्याला असा ठेवून घ्यायचा, इथे 1.5 इंचावर कसा शेप जात आहे त्यानुसार आपल्याला इथे शेप ड्रॉ करून घ्यायचा आहे. इथून आपल्याला हाफ इंच खाली जाऊन मार्किंग करायचं आहे. सेम जसं आपण आर्मोल चेक केला होता त्याचनुसार आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायचे हाफ इंचावर. तर बॅक साईडला आपल्याला आर्मोल आला होता आपला 10.5 इंच, तर आपण तिथे 10.5 इंचावर मार्किंग करून घेऊ. जसा शेप जात आहे त्यानुसार इथं आपल्याला मेजरिंग टेप घेऊन जायचं आहे आणि 10.5 इंचावर आपल्याला इथे मार्किंग करायची आहे. आपल्याला फ्रंटची मार्किंग करायची आहे. स्लीव फर्माला आपण ओपन करू आणि हीच लाईन आपल्याला लक्षात ठेवून इथे मार्किंग करायची आहे. स्लीव फर्मा कसा यूज करायचा याचा सुद्धा सेपरेट व्हिडिओ आहे, तुम्ही तो जाऊन सुद्धा बघू शकता. आणि सेम इथून सुद्धा आपल्याला हाफ इंच काय करायचं आहे, मार्किंग करायची आहे. इथून सेम आपल्याला आता आपण चेक करून घेऊ. इथून फ्रंटमध्ये आपला आर्मोल आहे 9.75. 9.75 इथे मार्किंग करून घेऊ. आता हे 2 मार्किंग मिळालेले आपल्याला, तर याचा आपल्याला सेंटर घ्यायचा आहे आणि सेंटरवर आपल्याला मार्किंग करायची आणि ही आपली मेन मार्किंग राहणार. तिथून आपल्याला शिलाई मार्जिन आतमध्ये 1.5 इंच घ्यायचं आहे. 11 इंच तिथं आपला राऊंड येते 10 इंच, 10चे आपल्याला अर्धे करायचे आहे, तर 5 इंच. तर 5 इंचावर आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायची आहे आणि 1.5 इंच आपल्याला शिलाई मार्जिन. या दोन्ही लाईनला आपल्याला इथे जॉईन करून घ्यायचं आहे. लाईन आहे इथून आपल्याला या मार्किंग पर्यंत याचं सेंटर घेऊन घ्यायचं आहे आणि सेंटरवर आपल्याला मार्किंग करायची आहे.
आणि या दोन्हीचं पण सुद्धा आपल्याला इथे सेंटर घ्यायचं आहे आणि सेंटरवर आपल्याला इथे मार्किंग करायची आहे. जी फर्स्ट सेंटर आहे तिथून आपल्याला 1.5 इंच खाली जाऊन मार्किंग करायची आहे. तर या मार्किंगला लक्षात ठेवून इथून वरून आपल्याला ही मार्किंग आणि ह्या मार्किंगला काय करायचं आहे, जॉईंट. हा झाला आपला बॅक पार्टचा. आता आपल्याला फ्रंटचा आर्महोलचा शेप द्यायचा आहे. जे सेंटर आहे तिथून आपल्याला अर्धा इंच खाली जाऊन मार्किंग करायची आहे आणि शेप ड्रॉ करून घ्यायचा आहे. सेम असाच आपल्याला इथून करायचा आहे. ठीक आहे. हा आपला आतमधला जो आहे तो बॅक पार्टचा शेप आहे आणि जो वरचा आहे तो आपला फ्रंट पार्टचा आहे. आता आपण सगळं कट करून घेऊ. आता याला ओपन करायचं आहे आणि बॅक पार्टचा जो शेप आहे तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. टोक झालेला असेल तर तो आपल्याला मायनस करून व्यवस्थित इथे प्रॉपर थोडासा शेप तयार करून घ्यायचा आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपलं इथं एल्बो स्लीव्स तेही कट करून झालेली आहे. हे बघा, फ्रंट पार्ट आपला इथे कट करून झालेला आहे, बॅक पार्ट सुद्धा आपला इथं कट केला आणि स्लीव सुद्धा आपली इथे कट करून झालेली आहे. आता आपल्याला शिलाई मार्जिन आपल्याला ऍड करायची आहे. आय हुकची पट्टी ही आपली फ्रंट मध्ये आहे म्हणून आपल्याला इथे अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे शिलाई मार्जिन साठी आणि या साईडला प्रिन्स कट आपल्याला जॉईन करायचा आहे म्हणून इथे सुद्धा आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचं आहे शिलाई मार्जिन. जेव्हा तुम्ही कपड्यावर कट करणार तेव्हा तुम्हाला इथं एक्स्ट्रा घ्यायचं आहे. आपल्या हॉर्शोनेक ब्लाउजची कटिंग पूर्ण झालेली आहे. तुम्हाला काय चेंजेस करायचं आहे ते सगळं मी इथे तुम्हाला सांगितलेलं आहे. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा की नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर पाहिजे आणि या ब्लाऊजमध्ये जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आला असेल ते सुद्धा मला कमेंट करून सांगा.